भारतीय जनता पार्टीच्या अकोले तालुका अध्यक्षपदी प्रवरा परिसरातील जाणते नेतृत्व व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे विश्वासू समर्थक यशवंतराव आभाळे यांची निवड करण्यात आली आहे। भाजपाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रंगे यांनी यशवंतराव आभाळे यांना नियुक्तीपत्र दिलंय। यशवंतराव आभाळे हे पिचड घराण्याशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आहेत। त्यांनी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदाचा कारभार योग्य पद्धतीने सांभाळून कॉलेजला वेगळ्या उंचीवर पोहोचवलं होतं। तसेच निळवंडे धरणातील धरणग्रस्त शेतकऱ्यांचे योग्य पुनर्वसन यशवंतराव आभाळे यांनी केलं। त्यामुळे यशवंतराव आभाळे यांना आदर्श पुनर्वसनाचे नेते म्हणूनही संबोधलं जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात अकोले तालुका अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू होत्या। ज्येष्ठ नेते सीताराम भांगरे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा कारभार पाहत होते। अकोले तालुक्यात भाजपा वाढवण्याचं काम सीताराम भांगरे यांनी केलं, मात्र त्यांचा कार्यकाळ आता पूर्ण झाल्यानं त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे। यशवंतराव आभाळे यांच्या निवडीचे अकोले तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय। ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, कैलासराव वागचौरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पिचडांना सोडचिठ्ठी दिल्यानंतर पिचडांकडे मोजके कार्यकर्ते शिल्लक राहिले होते। त्यातील प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून यशवंतराव आभाळे हे आज तागायत पिचडांची एकनिष्ठ राहिल्यानं त्यांच्या कामाची पावती म्हणून आज त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। यशवंतराव आभाळे यांच्या निवडीने अकोले तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले यांचा रिपोर्ट।